नमस्कार, मी आपल्या सर्वांचे SMA चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। आता क्रूड ऑइल विषयी पुन्हा गोष्ट करणे खूप आवश्यक आहे, कारण गेल्या आठवड्यात काही US च्या निर्बंध वगैरे त्यांनी लावले आहेत, ते आणखी कडक निर्बंध लावले आहेत, त्यांनी आणले आहेत इराणवरती। US ने हे फेब्रुवारीपासून फोर्थ राऊंड ऑफ सँक्शन्स वगैरे आहेत। आता जे इराणचे ऑइल एक्सपोर्ट वगैरे आहेत ते अराउंड 1.8 मिलियन बॅरल्स पर डे आहेत। फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारी अशी आहे की ते पर्टिक्युलरली नंबर्स 1 मिलियन बॅरल पर डेने कमी होण्याची अपेक्षा आहे या नवीन निर्बंधामुळे। तर US ने आता त्यांना वगैरे येथे निर्बंध वगैरे लावले आहेत। US ने चे एम आहे की इराणचे जे ओव्हरऑल ऑइल एक्सपोर्ट वगैरे असतील ते कम्प्लिटली झिरो व्हायला पाहिजे, हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे। मला वाटतं की यामागचे एक मोठं कारण असल्याचे दिसतं की त्यांना जी न्यूक्लिअर डील करायची आहे, जी प्रथम मिस्टर ओबामा यांनी केली होती, नंतर ती मिस्टर ट्रम्प यांनी थांबवली। त्यानंतर ही होऊ शकते की नाही या बाबतीत चर्चा वगैरे चालू होत्या। आता मिस्टर ट्रम्प हे करू इच्छितात, पण त्यांच्या अटीवर आता येथे तेच करण्याचा वगैरे प्रयत्न करत आहेत। तर हेच कारण आहे की गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडच्या किमती वाढल्या आणि सध्या ब्रेंट क्रूड अराउंड $72 पर बॅरलवरती ट्रेडिंग वगैरे करताना दिसून येत आहे। तर विकली गेन किती होता, तर तो 2.24% होता। जर आपण नॅवेक्स क्रूडची गोष्ट वगैरे केली तर ते पर्टिक्युलरली नंबर देखील अप आहेत। अँड नॅवेक्स क्रूडची जी किंमत आहे चालू आहे तर ती 68.28 पर बॅरल आहे। नॅवेक्स क्रूड म्हणजे समुद्री कच्चं तेल असतं आणि येथे विकली गेन अराउंड 1.64%चा राहिला आहे। याशिवाय ओपेक प्लसनेही आउटपुट कट देखील वगैरे सुरू केलेलं दिसून येत आहे। सो अराउंड 1.89 to 4.35 लाख बॅरल्स पर डे मंथ देअर आर गोइंग टू कट आणि जून 2026 पर्यंत ते कंटिन्यू असणार आहे। मला वाटतं की जर आपण या सर्व गोष्टी पाहिल्या तर नक्कीच मला वाटतं की क्रूडच्या किमतीवर एक चांगलं प्रेशर वगैरे आहे, जे की इंडियन इकॉनॉमीसाठी एक प्रकारे निगेटिव्ह आहे। कारण की ही अशी गोष्ट वगैरे आहे की क्रूड ऑइल आपले इम्पोर्ट बिल वगैरे वाढवतो, त्यामुळे आपलं करंट अकाउंट डेफिसिट साठी वगैरे एक चांगली बाब नसते। त्याच्यात पुढील अपडेट चॅट GPT विषयी आहे। आता चॅट GPT म्हणजेच ओपेक AI सोबत वगैरे ओपन AI सोबत वगैरे पार्टनरशिपच्या गोष्टी सुरू आहेत रिलायन्स जिओच्या। तर आता जो चॅट GPTचा प्लसचे सबस्क्रिप्शन आहे ते अराउंड $20 पर मंथ आहे। त्यात काही डिक्रीज वगैरे होऊ शकते ते, आणि ते रिलायन्स गुजरातमध्ये 3 गिगावॅट कॅपॅसिटीचे AI डेटा सेंटर बनवण्यासाठी इच्छुक आहे आणि ते या सर्व गोष्टी तेथून होस्ट केल्या जाऊ शकतात, जे की लोकली होस्ट करण्याचा प्रयत्न वगैरे चालू आहे, गोष्टी वगैरे चालू आहेत त्या डेटा सिक्युरिटी प्रायव्हसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने। तर या सर्व चर्चा वगैरे येथे चालूच आहेत। म्हणजे अल्टिमेटली चॅट GPTचे API इत्यादी यूज वगैरे करून रिलायन्स जिओचे सबस्क्रिप्शन वगैरे ते देऊ शकते ग्राहकांना। ऑलरेडी चॅट GPTसाठी इंडियन मार्केट जे आहे ते 3rd बिगेस्ट मार्केट वगैरे बनलं आहे। तर डेफिनेटली येथे डिमांड खूप जास्त आहे आणि येणाऱ्या कालावधीत मला वाटतं की असं कोणतं सेक्टर नसेल की म्हणजे माझा यावरती विश्वास आहे की असं कोणतं सेक्टर नसेल की ज्यामध्ये चॅट GPT वापरले जाणार नाही, यूज केलं जाणार नाही। एज्युकेशन सेक्टर असो, IT सेक्टरची आपण गोष्ट केली तर, तसेच आपण इक्विटी रिसर्च सेक्टरची आपल्या गोष्ट वगैरे केली तर मला वाटतं की या अभूतपूर्व पद्धतीने वापरली जाणार आहे आणि हार्डवर्क सोबत स्मार्ट टूल्स यूज केले जातील। तर मला वाटतं की हार्डवर्क प्लस
स्मार्ट वर्क यामुळे कार्यक्षमता वगैरे वाढू शकते या टूल्समुळे. तर लॉट ऑफ पीपल्स आर सजेस्टिंग दॅट की ChatGPT AI जेव्हा येईल तेव्हा अनेक जॉब वगैरे संपतील किंवा कमी होतील. बट मला वाटतं की 90s मध्ये जेव्हा कॅम्प्युटर्स वगैरे आले होते तर तेव्हाही लोकांना असेच वाटत होते अनेक जॉब वगैरे जॉब कमी होतील. बट मला वाटतं की कॅम्प्युटर्सने जॉब पॉसिबिलिटीज इन्क्रीज झाले आहेत. त्यामुळे असं दिसतं की ओपन AI भविष्यात असंच काम करू शकतं, असंच सध्या दिसत आहे. येत्या 10, 15, 20, 25 वर्षात आपण वेगवेगळ्या कार्यक्षमतेच्या पातळीवर एकत्र काम करू शकतो AIच्या माध्यमातून. मला वाटतं की येथे एक नवीन शक्यता वगैरे आहे की ह्युमन्स रेसमध्ये टूल्सचे हे प्रगती साध्य करण्यासाठी प्रयत्न करतील असे आत्ता तरी वाटत आहे. त्यामुळे मला वाटतं की आय अंडरस्टँड की काही इन्सिक्युरिटी वगैरे येत असतात जे न्यू टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करण्यासाठी तयार नाहीत. तर डेफिनेटली येथे इन्सिक्युरिटी होऊ शकते. पण हे तुम्ही वापरण्यास तयार असाल तर मला वाटतं की गेम चेंजर असणार आहे. म्हणून हे पार्टनरशिप वगैरे करणार आहेत रिलायन्स अँड ओपन AI यांच्या दरम्यान. फेसबुक देखील रिलायन्ससोबत पार्टनरशिप करत आहे. तर मला वाटतं की हे खूप चांगले होणार आहे. तर एक म्हणजे अफोर्डेबल असेल, ते खूप जास्त अफोर्डेबल असेल असे आता तरी प्रिडिक्शन अंदाज येत आहेत. ते एक्झॅक्टली अमाऊंट किती असेल पर मंथची ते पाहण्यासारखे असेल. बट मला वाटतं की जर तुम्ही टूल्स स्मार्टली वापरू शकाल तर कार्यक्षमता नक्कीच वाढेल. अर्थात या प्रकारच्या टूल्ससह इतके पैसे स्पेंड करणे योग्य आहे. तर जर पुढील म्हणलं तर म्हणजे अफोर्डेबल बनल्यामुळे आता आपण भारताचे हाऊसिंग सेक्टरबद्दल थोडं त्याला पाहूया. सो Q1 FY25 वर्सेस Q1 FY24ची जर गोष्ट आपण केली तर येथे हाऊसिंग मार्केट डिक्लाइन झाले आहे. सेल्स येथे 23% खाली गेले आहेत. या क्वार्टरमध्ये सेल्सचा नंबर अराउंड 1.05 लाख होता कम्पेअर टू 1.36 लाख. अर्थात येथे इयर 23% घट आहे. व न्यू सप्लाय ही 34% त्यामध्ये घट झालेली आहे. 80,774चा सप्लाय येथे राहिला आहे यावेळी कम्पेअर टू 1.22 लाख लास्ट इयर सेम क्वार्टर. भारतातील ज्या टॉप 9 सिटीज आहेत त्यातील 7 सिटीजमध्ये डिक्लाइनिंग ग्रोथ वगैरे दिसून आलेली आहे. तर अशी कोणती 2 सिटी आहेत जेथे की घट वगैरे झाली नाहीत तर हे 2 नंबर न्यू सप्लाय अँड सेल्ससाठी ते बेंगळुरू आणि दिल्ली NCR आहेत. तर तेथे रिअल इस्टेट संबंधित काही उत्साह अजूनही चालू आहे. एक गोष्ट चांगली आहे की ऑब्झर्वेशन टू सप्लाय रेशोची जर आपण गोष्ट केली तर हे पर्टिक्युलरली नंबर Q1 25 मध्ये ते 131% राहिले आणि Q4 2024 मध्ये हा नंबर 132% होता आणि Q3 2024 मध्ये हे नंबर 127% होते. त्यामुळे हे निश्चितच येथे असलेला युफोरिया कुठेतरी संपलाय म्हणजे तो वगैरे उत्साह वगैरे किंवा संपत असल्याचे दिसत आहे. जर आपण सेल्स अँड न्यू सप्लाय बद्दल आपण बोललो तर त्याची संख्या कमी होत आहे इन 7 आउट ऑफ 9 मेजर सिटीज. तर आणि त्यांची कारणे काय काय आहेत जर आपण त्यामागील कारणाबद्दल बोललो तर काय रिझन वगैरे दिली आहे त्यांनी. तर त्यांनी एक म्हणलं आहे ओव्हरऑल मार्केटचा परिणाम म्हणजे स्टॉक मार्केटचा किंवा अदर काही मार्केटचा परिणाम या पर्टिक्युलरली नंबर किंवा गोष्टीवर वगैरे परिणाम करू शकते या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल असं त्यांनी म्हटलं आहे. जर तुमचे फायनान्शियल असेट चांगले असतील तर एक पॉझिटिव्हली असतं किंवा आहे जिथे इक्विटी असेट क्लासमध्ये सहभाग देखील वगैरे लक्षणीयरित्या वाढत आहे. सो जर व्हॅल्यू
व्हॅल्यूज चांगल्या दिसतील तर हे न्यू परचेसेस करतात, न्यू इन्व्हेस्टमेंट करतात, स्पेंडिंग ही वाढत असते. याविषयी आपण जास्त वगैरे विचार करत नाही, म्हणजे करावे का नाही म्हणून. स्पेशली घर वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते, स्पेंडिंग वगैरे मानली जाऊ शकते. त्यामुळे तुमची आर्थिक मालमत्ता खूप चांगली आहे किंवा असेल तर एक चांगले कारण वगैरे असू शकतं. हे येथे एक चांगला अनुभव देणारा घटक आहे. पण सप्टेंबरपासून जेव्हा मार्केट वगैरे घसरू लागलं तेव्हा किमान एक क्वार्टरसाठी आपण हे समजू शकतो की काही करेक्शन वगैरे असू शकतात. बट जो सेकंड क्वार्टर होता म्हणजे Q4 FY25 किंवा Q1 कॅलेंडर इयर 2025 फेब्रुवारी महिन्यात येथील मार्केट वगैरे पडझड चांगली झाली आहे मार्केटची. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की स्पेंडिंगच्या भावनिक दृष्टिकोन कुठेतरी प्रभावित झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी हाऊसिंग वरतीही इम्पॅक्ट वगैरे त्याचा झालेला दिसून येत आहे. तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.